भारतात विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन बँकिंग एंटिटी देखील पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टममध्ये पार्टिसिपेट होत असल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या देशभरात कॅशलेस किंवा ऑनलाईन पेमेंट सिस्टमच्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या देशातील बँकिंग संस्थांबरोबरच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज किंवा नॉन बँकिंग एंटिटीज देखील याच्यामध्ये करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ज्या संस्थांना पेमेंट सिस्टम ऑपरेटर म्हणून मान्यता दिली जाते अशा PSO ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय व त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या PSO ऑर्गनायझेशनचा समावेश होतो याबद्दलची अधिक माहिती आज आपण घेणार आहोत. भारतात 2007मध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट हा एक स्वतंत्र कायदा करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार या देशात पेमेंट सिस्टम अँड सेटलमेंट सिस्टम राबवणारे संस्था कोण असाव्यात व त्याला परवानगी देण्याची सिस्टम नेमकी कशी असेल याबाबतचा हा एक स्वतंत्र कायदा असून की या कायद्याला आपण पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007 असे आपण म्हणतो. या कायद्यातील तरतुदीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकार देण्यात आलेले असून या अधिकारानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने दी बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम म्हणजेच BPSS हे एक त्या ठिकाणी बोर्ड स्थापन केलेलं आहे. या बोर्डाला या देशात पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमसाठी ॲथोराइज्ड संस्थांना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. या कायद्यातील विशेष तरतुदीनुसार म्हणजेच या कायद्यातील सेक्शन 4 मधील प्रोव्हिजननुसार नो पर्सन अदर दॅन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॅन कमेन्स ऑर ऑपरेट ए पेमेंट सिस्टम इन इंडिया अनलेस ॲथोराइज्ड बाय RBI. म्हणजेच या कायद्यातील सेक्शन 4 असं सांगतो भारतात पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अनाऊन्स करणे आणि ती सुरू करण्याबाबतचे अधिकार हे भारतीय रिझर्व्ह बँकेला आहेत. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने ज्या संस्थांना ॲथोराइज केलेलं आहे अशाच संस्था भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट अँड सेटलमेंट सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ शकतात. थोडक्यात ज्या संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टममध्ये ऑपरेटर म्हणून परवानगी देण्यात आलेली नाही त्यांना या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग हा घेता येत नाही. या कायद्यातील तरतुदीनुसार भारतात सर्वसाधारणपणे 5 वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स हे सँक्शन केले जातात, ॲथोराइज केले जातात, ज्यामध्ये प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट ऑपरेटर्स, कार्ड स्कीम ऑपरेटर्स, क्रॉस बॉर्डर इनबाउंड मनी ट्रान्सफर ऑपरेटर्स, ॲटोमेटेड टेलर मशीन नेटवर्क ऑपरेटर्स आणि सेंट्रलाइज क्लिअरिंग अरेंजमेंट्स या 5 कॅटेगरीच्या अंतर्गत पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स हे रेकग्नाइज केले जातात व त्यांना ॲथोराइज केलं जातं. भारतात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ही एक अंब्रेला ऑर्गनायझेशन असून वेगवेगळ्या प्रकारच्या रिटेल पेमेंट सिस्टममध्ये ॲथोरायझेशन देण्याचं व वेगवेगळ्या सर्व्हिसेस ऑफर करण्याचं महत्त्वाचं कार्य NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था त्या ठिकाणी करत आहे. भारतात प्रामुख्याने पेमेंट सिस्टम ऑपरेटरचे 2 कॅटेगरीजमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिली कॅटेगरी म्हणजे नॉन बँक एंटिटीज आणि दुसरा प्रकार म्हणजे बँक एंटिटीज. नॉन बँक एंटिटीच्या अंतर्गत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्युअर्स, क्रॉस बॉर्डर मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम ऑपरेटर्स, ATM नेटवर्क प्रोव्हायडर्स, व्हाईट लेबल ATM ऑपरेटर्स म्हणजे जे त्या ठिकाणी बँकांव्यतिरिक्त ज्या संस्था ATMची सर्व्हिस उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात, त्यासाठीची सिस्टीम अरेंजमेंट उपलब्ध करून देत असतात, त्यांना आपण व्हाईट लेबल ATM ऑपरेटर्स असे आपण म्हणतो. त्याचबरोबर ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टम प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स TREDS ऑपरेटर्स आपण त्याला म्हणतो, इन्स्टंट मनी ट्रान्सफर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, कार्ड पेमेंट नेटवर्क्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिटेल पेमेंटकरिता भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्स किंवा ज्याला आपण BBPS भारत बिल पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स असं आपण म्हणतो. तर बँक एंटिटीच्या अंतर्गत
प्रीपेड इन्स्ट्रुमेंट इश्युअर्स, ATM नेटवर्क्स, मोबाईल बँकिंग प्रोव्हायडर्स, भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्स. सध्या भारतात एकूण 575 बँकांना मोबाईल बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी ॲथोराईज करण्यात आलेलं आहे. अर्थात अलीकडच्या काळात अशा बँकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून यामध्ये वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँक्स, प्रायव्हेट बँक्स, वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह बँक्स मोबाईल बँकिंग सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर याच बँका या देशातील रिटेल पेमेंट सिस्टममधील भारत बिल पेमेंट सिस्टममध्ये देखील ऑपरेटिंग युनिट म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. या देशात ATM नेटवर्कची जोडणी उपलब्ध करून देणारे 4 महत्त्वाचे ऑपरेटर्स त्या ठिकाणी उपलब्ध असून त्यांना आपण ATM नेटवर्क असे आपण म्हणतो. यामध्ये बँकर्स ATM नेटवर्क, कॅशनेट ATM नेटवर्क, त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIचे NFS म्हणजेच नॅशनल फायनान्शियल स्विच व स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपसाठी सुरू करण्यात आलेले SBIचे स्वतःचे SBI ATM नेटवर्क हे 4 महत्त्वाचे ATM नेटवर्क या देशातील वेगवेगळ्या ATMना एकमेकाशी जोडण्याचे व इंटर ATM सर्व्हिसेस ऑफर करण्याचे महत्त्वाचे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. तर हे सर्वसाधारणपणे या देशातल्या पेमेंट सिस्टम ऑपरेटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. याबरोबरच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून नॅशनल फायनान्शियल स्विच जो ATMसाठी आहे, फास्ट व रिटेल पेमेंटकरिता इमिडिएट पेमेंट सिस्टम म्हणजे ज्याला आपण IMPS असे आपण म्हणतो, त्याचबरोबर रुपे डेबिट कार्ड की ज्याला आपण प्रीपेड कार्ड की जे बँकांच्याकडून इश्यू केलं जातं, त्याचबरोबर को ब्रँडेड क्रेडिट कार्ड की जे रुपे क्रेडिट कार्ड जे आहे ते या देशातील वेगवेगळ्या NBFCच्या माध्यमातून को ब्रँडेड क्रेडिट कार्ड देखील इश्यू केलं जातं. नॅशनल ॲटोमेटेड क्लिअरिंग हाऊस या देशातील वटवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NACH हे एक त्या ठिकाणी महत्त्वाचं क्लिअरिंग हाऊस NPCI कडून चालवलं जातं. आधार एनेबल पेमेंट सिस्टम, आधार बेसवरती काम करणारी POS टर्मिनल्स, चेक ट्रंकेशन सिस्टम, ॲटोमेटेड चेक क्लिअरिंग सिस्टम याला म्हणतो आपण. UPI म्हणजे जे मोबाईलमध्ये वापरले जाणारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहेत की जसं की भारत बिल पे सारखेच त्या ठिकाणी भारत QR असेल, त्याचबरोबर भीम असेल, यासारखे वेगवेगळे युनिफाईड पेमेंट इंटरफेस उपलब्ध करून दिले जातात. व त्या ठिकाणी नॅशनल व स्टेट हायवेवरती टोल कलेक्शन करिता नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन म्हणजेच NETC यासारख्या पेमेंट सर्व्हिसेस NPCIच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर या देशामध्ये प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल वॉलेट्स की ज्यामध्ये मोबिक्विक वॉलेट, पॉलपे, पे पॉईंट्स, फोनपे, धनीपे, युनिमोनी पे, ओला मनी वॉलेट, त्याचबरोबर पेटीएम, एअरटेल, आयडिया व जिओ मनी यासारखे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट ऑपरेटर म्हणून काम करतात. तथापि यामधील पेमेंट वॉलेट, एअरटेल मनी, आयडिया मनी व जिओ मनी हे त्या ठिकाणी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ज्या पेमेंट बँक सुरू झालेल्या आहेत 2017मध्ये, तर या पेमेंट बँकेकडे त्यांचे लायसन्स हे वर्ग करण्यात आलेले आहेत. म्हणजे पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, आयडिया पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक या ज्या नवीन बँका सुरू झाल्या या बँकांच्याकडे यांचे ॲथोराइज्ड लायसन्स हे वर्ग करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर भारतात व्हाईट लेबल ATM ऑपरेटर्स म्हणून 4 वेगवेगळ्या कंपनीज काम करत आहेत, ज्यामध्ये BTI पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, हिटाची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लिमिटेड, वक्रांगी लिमिटेड. यामध्ये प्रामुख्याने वक्रांगी लिमिटेडच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाईट लेबल ATM सर्व्हिसेस आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहत आहोत. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स या देशामध्ये विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. या सर्व वेगवेगळ्या बँका व वेगवेगळ्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स की यांच्यामुळे आपणास घरबसल्या किंवा ऑफिसमधून विविध प्रकारच्या पेमेंट सर्व्हिसेस असतील, फंड ट्रान्सफर सर्व्हिसेस असतील की ज्या उपलब्ध होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. धन्यवाद.